आजचा हा तिसरा दिवस आहे आणि तिन्ही दिवस अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी अचूक निर्णय आम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी सांगतायत आणि पाठवतात, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत. आमच्याशी जोडले गेलेत कॅमेरामॅन सागर लिंगायत, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट.in ऑपरेटर आमचे बंधू सार्थक डांगे आमच्याशी जोडले गेलेत. मोरिया डीजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तो पोहोचवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले या मंडळाला स्वप्नील साल्वी, शुभम साल्वी यांचं मनापासून स्वागत करतोय. तर लवकरात लवकर आता सामन्याला सुरुवात होईल. हॅलो राम गवंडी, हॅलो हॅलो राम गवंडी यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. राम गवंडी, हॅलो. पंचांनी त्वरित सामना चालू करायचा आहे. हॅलो सोमेश्वर 11 फायटर धामापूर या संघाचा 12 खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लगेच. मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाडगाव गवंडीवाडी आयोजित मंथन चषक भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 आपल्या भेटीला ही स्पर्धा आलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आहे. त्या प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज 31,000 व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी आहे रोख रक्कम 21,000 व आकर्षक चषक. आणि आता सामन्याला होते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे. आमच्याशी जोडले गेलेत आदरणीय राम सर, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत अभिनंदन करतो. पंकज आणि प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं. सुयोगचं पहिला चेंडू पाहायचंय राईट आर्म ओव्हर द विकेट. सामन्याला होते सुरुवात. हलक्यात केल्या स्कोलेकच्या दिशेने चेंडूला दिशा दिली पाहिजे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धाव मात्र नक्कीच पूर्ण होतात आणि इथे 11 फायटर धामापूर या संघाच्या 2 धावांना मात्र श्री गणेशा झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. रात्र नाही तर स्वप्न बदलते मित्रांनो, दिवा नाही तर वात बदलते. नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. पाहिजे गोलंदाज पहिल्या चेंडू मात्र 2 धावा निश्चित. यावेळी मोठा प्रहार केला. ऑन साईडला तडवला चेंडू. डाऊन डी प्लेअर आहे. इथे झेल होईल का? आणि पंच आम्हाला खुणवत होता. हा चेंडू मात्र जातो 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. गोलंदाज पाहायचे. एक अफलातून स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळाला 4 धावेसाठी. यावेळेला मोठा प्रहार केलाय. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू इथे झेल होईल का? कनेक्ट करण्याचा प्रयत्न. झेल मात्र निसटतोय हातामधून आणि इथे मात्र 2 धावा घेण्यासाठी मात्र सज्ज होतोय 11 फायटर धामापूर या संघाचे दोन्ही बॅट्समन. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पूर्ण सरकते. धावसंख्या अजून पोहोचले 8 या आकड्यावरती. 11 फायटर धामापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो खेळताना. त्याचप्रमाणे सोमेश्वर मुरादपूर यांचा संघ मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज पाहायचे. पहिलं षटक मात्र हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं असं. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण खूप धावा मात्र जमवू शकतो, तेवढा मात्र आपल्याला चान्स असतो. यावेळी पुन्हा एकदा डिप्स फायनलच्या दरम्यान हा चेंडू मात्र दिशा देऊन पाहिजे. एका धावर मात्र समाधान मानावं लागते. इथे नक्की चेंडूला दिशा दिली होती आणि नैसर्गिक दृष्टिकोनामुळे या ठिकाणी मात्र एका धावर मात्र समाधान मानावं लागतंय बॅट्समनला. सामने मात्र 4 षटकांचे असेल. टार्गेट हा कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांना विनंती, टार्गेट कंपल्सरी चेस. आणखी सामने हे मात्र 4 षटकांचे असतील. आणि आता पुन्हा एकदा पाहायचंय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज.
मोठा प्रहार बॅट्समॅनच्या बॅट मधून आला अफलातून कावकोणच्या दरम्यान आणि इथे मात्र झेल बाद होते फलंदाज बाद बॅट येऊन बसतात. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाते स्वप्नील. 11 फायटर धामापूर या संघाची एक विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसतात. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुयोगने मात्र एक विकेट्स मात्र आपल्या संघाला मात्र मिळवून दिली. पाहायचं स्वप्नील आता स्टॅकिंगला सज्ज होईल. सुयोग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुयोग. पहिला सामना आपल्या भेटीला मात्र आलेला आहे. सोमेश्वर मुरादपूर आणि त्याचप्रमाणे 11 फायटर धामापूर असे दोन्ही संघ आमने सामने काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस हलक्या हाताने केला कव्हर्सचा दिशा दिलेत. पाहिजे गॅप मध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल नक्कीच होणार आहे. त्याने पाहता पाहता मात्र 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला. जोडले जातात. काय कनेक्ट केला मात्र चेंडू आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिला. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो प्रत्येक स्ट्रोक कनेक्ट करताना आपल्याला अतिशय मेहनत घ्यावी लागते. एका षटकाखेरीस एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 11 फायटर धामापूर या संघाच्या 11 या आकड्यावरती. 11च्या सरासरीने चालणारा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज येणार हे आपल्याला पाहावं लागेल. आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तू फक्त पुढे जात राहा मित्रा. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. आणि ते यश मात्र तुझ्या टीम्स कडे झुकवायचं असेल तर तुला मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाजाचं नाव नरेश. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. सुयोगने मात्र 11 धावा खर्च केल्या त्याच्या पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र येतोय नरेश एक 10-15 पावलांसर घेऊन आपल्याला पाहायला मिळतं पंचांच्या डावीकडून. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र हे दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय नरेश. 18 नंबर जर्सी. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण 18 नंबर जर्सी पाहतो. विराट कोहलीचे मात्र सर्वच फॅन्स आहेत आणि त्याचप्रमाणे मात्र इथे 18 नंबर जर्सी मात्र परिधान केले. यावेळेला पाहायचं आपल्याला और विकेट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू जातोय आणि अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे 1 ने सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 फायटर धामापूरचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नरेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. स्वप्नील यावेळेस पाहायचंय फायनल लेगच्या दरम्यान चेंडू जातोय. जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु काय लास्ट जॉब फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र 2 धावेवर मात्र समाधान बनावं लागलं. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. चेंडूला दिली दिशा आणि धावसंख्या मात्र 2 ने सरसावत पुढे सरकताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईनमॅन्सला विनंती असेल की आपल्याला आयोजकांनी जी आपल्या खांद्यावर जी धुरा संपवलेली आहे ती परिपूर्ण करायची आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आज आपल्या भेटीला येत आहे. ही स्पर्धा एक महत्त्वाची स्पर्धा, अंतिम स्पर्धा. या अंतिम स्पर्धेचा हा मात्र महत्त्वाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहायचं ऑफ साईडला इथे परंतु मिळेल सिंगल. 2 धाव मात्र नक्कीच स्कोर कार्डला जोडल्या जातात. धावसंख्या 2 ने सरसावते पुढे. धावसंख्या झाली ते 16. पुन्हा एकदा नरेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पाहायचं यावेळी मिड ऑफला डीप मध्ये खेळाडू आहे. मिळेल मात्र सिंगल. डीप मध्ये खेळाडू होता. चेंडूला फील्ड केलाय आणि एका धावर मात्र समाधान मानावं लागतंय. इथे स्ट्राईक रोटेट होतंय. स्वप्नीलकडे जात आहे. तर स्वप्नीलच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक येतील का हे मात्र पाहिजे. पुन्हा एकदा नरेश मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेलं आहे. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक मात्र आपल्याला नजर येत आहेत. यावेळेस
कव्हर्सला पाहिजे इथे थोडासा थ्रो मात्र गच्चाल होता, परंतु इथे तिन्ही यष्टा गोलंदाजानं मात्र पाळल्या तिथे, परंतु धावचित तर झालेलं नाही. एका धाव मात्र समाधान मानावं लागतं. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव निश्चित मात्र इथे स्कोर काढला जोडली जाते. आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विट्टा सुद्धा सोडत नाही. अरे आयुष्यामध्ये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो ना तर इतिहासच घडला पाहिजे. आता इतिहास कोणता संघ इथे घडवणार हे पाहावं लागेल आपल्याला. यावेळेस मोठा प्रहार पाहायचा आपल्याला. चेंडू थोडं काळ हवेमध्ये आहे, शॉर्ट लेगच्या दरम्यान तटवला होता चेंडू, परंतु सिंगल एका धाव मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 फायटर धावापूर या संघाच्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. नरेशसाठी एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोमेश्वर मुरादपूर या संघाकडून. यावेळेस पाहायचा आपल्याला जोरदार आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या जण पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 आकड्यावरती. यापुढील होणारा संभ जयसांबा पाटगाव वर्सेस युवा स्पोर्ट तुळसणी. मुश्रफ सर कुठे असेल आलेला असेल तर आपला संघ मात्र इथे आला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र तिसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज सोमेश्वर मुरादपूर या संघाचा गोलंदाजाचं नाव सांगायचे वारिस फारिश. ओके फारिश पाहायचे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. एक मोठं नाव संगमेश्वर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतंय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेस पंच आम्हाला खुणवतायत की लेग स्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू होता आणि अवंत धावसंख्येमध्ये भर पडते आणि तो पाहायचा धावसंख्या जाऊन पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 या आकड्यावरती 11 फायटर धावापूरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज. पाहायचा पहिला चेंडू मात्र वाईटच्या दिशेने मात्र आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न म्हणजे ऑफला डीप मध्ये खेळाडू अलॉंग द कार्पेट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धाव मात्र समाधान मानावं लागते. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. पाहता पाहता मात्र 2 धावा निश्चित मात्र स्कोर काढला जोडल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र पंकज एक मोठा हार्ड हिटर बॅट्समन दिला पॉइंटला तटवला होता चेंडू, परंतु मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे परंतु नाही. ते मात्र एका धाव मात्र समाधान मानावं लागतंय इथे पंकजला. आता स्ट्राईक रोटेट होते स्वप्नीलकडे जाते आणि आता पुन्हा एकदा पारिश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पाहिजे आपल्या संघासाठी किती धावा खर्च करू शकतो आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट हँड बॅट्समन मात्र आता इथे तयार आहे. इथे टप्पा खालीचा चेंडू थोडासा बाउन्स झाला, बिहाइंड द विकेट गेला चेंडू आणि पाहायचे मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार चौकार. इथे विकेट स्किपर कडून आपल्याला थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. यावेळेला पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तितकासा संपर्क नाही. काय कमबॅक मात्र केलंय गोलंदाजानं आणि डॉट डिलिव्हरसाठी चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. याच्या अगोदर मात्र जो चेंडू फेस केला होता बॅट्समनला तो मात्र विकेट किपरच्या गलतीमुळे चेंडू मात्र चौकारासाठी गेला. त्याच्यानंतरला मात्र कमबॅक मात्र सुंदर पद्धतीने केलं या गोलंदाजानं. यावेळेस पाहायचे चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल नक्कीच होणार आणि इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र इथे एक धाव स्कोर काढला जोडली जाते. अक्षय साळवी
यांचं आगमन आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी होते. त्यांचं मनापासून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण आलात, या स्पर्धेला वेळ दिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा फायचे मोठा प्रहार बॅट्समनच्या बॅट मधून आपला स्ट्रोक डाऊन द प्लेअर आणि इथं पाहायचं झेल फलंदाज बाद डगआउटच्या आसऱ्याला. मैदानामध्ये जातोय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 11 फायटर धामापुर संघाच्या. 27 या आकड्यावरती नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य हा सुद्धा एक हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅट मधून मोठमोठे स्ट्रोक मात्र नक्कीच येतील. आता 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 धावा, 28 धावा. आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि मात्र संघासाठी 4थं षटक, महत्वाचं षटक घेऊन येतोय. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय आदित्य 7 चेंडू मात्र आता इथं फेस करेल बॅट्समनला. 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च करू शकतो, आपल्या संघासाठी किती धावा वाचवू शकतो हे मात्र पाहायचे. पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडला सज्ज होते स्वप्नील. पहिलाच चेंडू यावेळेस पाहायचा ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहे. थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु 2 धावा स्कोर काढला. निश्चित जोडल्या जाते. चेंडू कनेक्ट केला होता, लॉंग दी कार्पेट आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र 2 धावा निश्चित मात्र स्कोर काढला. जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. स्वप्नीलच्या बॅट मधून मात्र मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक मात्र येते. स्वप्नीलला खेळावे लागतील मैदानामध्ये. यावेळेस पाहिजे राऊंड द विकेट कट केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा बाहेर, चौकार. बॅट मधून अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेसाठी कनेक्ट केला, बॅटवर घेतला आणि भिरकावून दिला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावेसाठी. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्वप्नीलचे हात मात्र आता खुले झालेत, खोलावे लागतीलच हात आता मैदानामध्ये, कारण की एक महत्वाचं षटक आपल्याला या इनिंग्सचं 4थं आणि महत्वाचं षटक आपल्याला पदार्पण होत असताना पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या काही चेंडूवर मी मात्र माझ्या संघासाठी मात्र किती धावा करू शकतो तेवढा निश्चय मात्र मनामध्ये बाळगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील इथे मॅन फ्रॉम 11 फायटर धामापुर या संघाचा वंडर बॉय. मोठा प्रहार, बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू इथे काव कोणत्या दरम्यान झेल सुटतोय, जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. बॅट्समॅनच्या बॅट मधून आपला तो स्ट्रोक पाहायला मिळाला. कावकोनच्या दरम्यान खेळाडू तैनात होता, झेल सुटला आणि आणखी मात्र कॅच इथे मात्र पकडता आली नाही आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस 6 धावेसाठी. एक चुकी झाली मात्र खेळाडूकडून. यावेळेस मोठा प्रहार, हात खुले केलेत ऑन साईडला लॉंग ऑनच्या दरम्यान आणि इथे मात्र जाळ्यामध्ये फसवलाय मात्र स्वप्नीलला. मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक. चेंडू फेकी भवतालीच्या वयात जोतो फासे टाकी. अरे मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना जर चुकवशील तर मिळेल तुझला घाव. अरे चतुर आणि सावध होतो तोच इथे रंगला, चतुर आणि सावध होतो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या हुकला तो संपला. लॉंग ऑनला पायसे झेल होईल का, डाऊन द प्लेअर आहे नक्कीच. यस यस यस, आणखी फलंदाज बाद जातो डगआउटच्या आसऱ्याला. 40 धावा कुठेतरी स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि फलंदाज बाद. नेक्स्ट त्या पद्धतीने आपल्याला मित्रांनो बॅटिंग करावी लागेल. आयुष्यामध्ये मित्रांनो कष्टाला पर्याय नाही, आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नसतात. आणि यश प्राप्त करण्यासाठी मेहनत करावी लागेल. मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्याला कनेक्ट करता यायला पाहिजे, आणि तो चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपल्याला फेकायचा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला इथं मेहनत आणि बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. रेहान साठीफायचं एक नामवंत बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयटम राऊंड द विकेट पंचांच्या उजवीकडून यावेळेस पाहायचं पुन्हा एकदा ऑन साईडला त्याच पद्धतीने, आणि हा तिसरा झेल एकाच खेळाडूने पकडलाय आपल्याला पाहायला मिळतोय. सोमेश्वर मुरादपूर या संघाचा अतिशय सुंदर असा खेळाडू आपल्याला लॉंगॉनच्या दरम्यान पाहायला मिळाला. 3 कॅच मात्र त्याने पकडले, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि आता पाहतोय 11 फायटर धामापूर या संघाच्या धावसंख्या 4 षटकागीत झाले त्या 40 आणि जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या 41 धावा. मित्रांनो स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. 41 धावा करायच्या आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि त्या 24 चेंडू मध्ये आपल्याला 41 धावा करायच्या आहे. तर आता सलामीची जोडी मात्र सोमेश्वर मुरादपूर या संघाकडून कोण येणार हे मात्र पाहायचंय. विनंती असेल आपल्याला सोमेश्वर मुरादपूर, आपण आपली सलामीची जोडी मात्र आता मैदानामध्ये पाठवायची. आली सलामीची जोडी, नाव सांगून जायचंय दादा. सुयोग आणखी आदित्य. धावसंख्या करायची ते 41 या आकड्यावरती. टोटल टार्गेट हा कंपल्सरी चेस असेल आपल्याला. तर आता पाहिजे थोडंस, स्वतःच्या आई वडिलांचं छत्र डोक्यावर नसून सुद्धा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे RR पाटील आबा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवू शकतात, गृहमंत्रीपद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा नेल्सन मंडेला जगाला शांतीचा संदेश देऊ शकतात. तर इतक्या अनेक लोकांनी मात्र आयुष्य शून्यातून विश्व निर्माण केलं, आणि इथे मात्र पाहायचं आपल्याला सोमेश्वर मुरादपूर हा संघ मात्र स्वतःचं आयुष्य शून्यातून विश्व निर्माण करतो का, आणि 24 चेंडूमध्ये 41 धावा करतो का, हे समीकरण मात्र आपल्या समोर आहे. दोस्तों जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. दोस्तों जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तब तक
पत्थर भी भगवान ने होता, तब तक पत्थर भी भगवान ने होता. आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. गोलंदाज सलामीची जोडी मात्र आता मैदानामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो मी रुपेश दाभोळकर, मुंबई घाटकोपर. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेनिमित्ताने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतोय. तर पंचांना विनंती असेल की त्वरित सामन्याला सुरुवात करायची, कारण की उर्वरित बरेचसे सामने सुद्धा आपल्याला याच मैदानावर खेळवले जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती आता सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचे 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च करू शकतो. 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये गेले, सुयोग आणखी आदित्य. सलामीची जोडी मात्र पदार्पण करते. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटक पॉवर प्लेचा आहे. पंचांच्या डावीकडे होईल सामन्याला सुरुवात. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मध्ये धाव संख्या करायची आपल्याला 41. पाहायचे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते पंचांच्या डावीकडून सुयोग. यावेळेला मोठा प्रहार ऑफ साइडला आणि इथे मात्र कॅच पकडली गेले. फलंदाज होते बाद डगआउटच्या आसऱ्याला. पहिला धक्का, पहिला गडी गारद होतोय सोमेश्वर मुरादपूर या संघ. होता आणखी खेळाडू तैनात होता. स्पीडअप ठेवायचा, फास्ट खेळायचंय मित्रा. विनंती असेल आपल्याला, जर एखादा फलंदाज बाद होतो विनंती असेल, जो संघ इथं बॅटिंग करेल त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल, एखादा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आम्ही अनाउन्समेंट केलं की फलंदाज बाद, त्याच्यानंतर लवकरात लवकर आपला न्यू बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ करायचा. विनंती असेल आयोजकांकडून सांगणं आहे. विनंती असेल प्रत्येक संघाला, ज्या संघाची बॅटिंग असेल, एखादा संघ आपला एखादा खेळाडू ज्यावेळी बाद होतो आम्ही अनाउन्समेंट करतो डगआउटच्या आसऱ्याला, बॅक टू द पॅव्हलियन, बॅक टू द डगआउट. त्यावेळी आपण आपला नेक्स्ट बॅट्समन मात्र तयारीत ठेवायचा आहे. तो 38 क्रॉस करायच्या अगोदरच मात्र आपण न्यू बॅट्समनला मात्र मैदानामध्ये पदार्पण करायला सांगायचं. 18 नंबर जर्सी नरेश मात्र जातो आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. तो आपल्याला एक नामवंत बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय. गोलंदाज पाहायचे एक सुंदर असा गोलंदाज सुयोग नरेश. पंकज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय. पाहायचं यावेळेस हलक्या हाताने केला, परंतु विकेट किपरकडे थोडीशी मिसफिल्डिंग मात्र पाहायला मिळाली आपल्याला, परंतु एक धाव निश्चित इथे स्कोअर कार्डला जोडली जाते. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते. पहिला चेंडूवर मात्र विकेट्स मात्र मिळवून दिली होती पंकजने. 11 फायटर धामापूर या संघाचा एक आयकॉन प्लेअर, एक नामवंत प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय पंकजच्या स्वरूपामध्ये. ओव्हर द विकेट यावेळी कट केला, पाहायचंय दिला लाफा लावून आणि येईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि सीमा रेषा बाहेर जातोय की नाही. येस येस येस, बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. ओके, थँक्यू सो मच. तर पंकज पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पाहिजे आपल्याला स्ट्रायकिंगला सध्या बॅट्समन एक मोठा हाईट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पूर्ण टोटल आपल्याला 41 या आकड्यावरती पूर्ण करायचे आहेत. राईट ओव्हर द विकेट फ्रंटला विकेटचा प्रयत्न, थर्डमॅनला गॅप मधून स्ट्रोक जातोय. फाईज आपल्या बाउंड्रीच्या बाहेर जाईल का, परंतु 2 फिल्डर मात्र चेंडूच्या पाठीमागे धावतात. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का, परंतु नाही. ते मात्र 2 धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा एक्स्ट्रा स्कोअर कार्डला जोडल्या जातात. धावसंख्या जण पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र सोमेश्वर मुरादपूर या संघाच्या 7 या आकड्यावरती टोटल आपल्याला 41 धावा करायच्या मित्रांनो मैदानामध्ये. त्यासाठी मेहनत करावी लागेल. हा पहिला सामना 4थ्या पर्वाचा 3ऱ्या दिवशीचा हा पहिला सामना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल होते. जोरदार अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळली. रिव्हर्सिपचा बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाही, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्क काहीच झाला नाही आणि चेंडू मात्र जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंकज पुन्हा एकदा सर्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला
पाहायला मिळते पंकजची अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक रावलपिंडी एक्सप्रेस जणू का शोएब अख्तर यांच्यासारखा रनअप घेऊन आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या डावीकडून. यावेळेस मिड ऑफला तटवलाय चेंडू गॅप मध्ये बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल का? येस 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 आणि चेंडू जातोय मिड ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा बॅट्समन खोलून सांगतात. 4 धावसंख्या झाली आहेत. सोमेश्वर मुळातपूर संघाच्या 11 धावा. अजून आपल्याला जिंकण्यासाठी 30 धावा करायचे म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 18 चेंडू मध्ये आपल्याला 30 धावा करायच्या आहेत. त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रांनो. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकटाचं तुला भिडावं लागेल. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकटाचं तुला भिडावं लागेल. अरे जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल. जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. संघर्षात तुला करायचा मैदानामध्ये. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये आपल्या धावसंख्या कंपल्सरी 30 करायचे आहेत. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सजवतो. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती सजवतोय. स्वप्नील चांगली बॅटिंग मात्र स्वप्नीलने केली होती आपल्या संघासाठी. यावेळेस कट केलाय चेंडू येतोय कव्हर्स कडे. चेंडू फील्ड होतोय. एक चेंडू पकडण्यासाठी 3 प्लेयर्स मात्र मैदानामध्ये धावतात चेंडूच्या पाठीमागे. आणि मित्रांनो यालाच क्रिकेट म्हणतात. ज्या खेळाने आपल्याला आपलं नाव मोठं केलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ज्या खेळाने तुमची आमची एक चांगली ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार एक केले तो खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सजवतो गोलंदाज स्वप्नील. फ्रंटला उठण्याचा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाजीवर एक विकेट्स देऊन माघारी परततोय तो मात्र बॅट्समन आदित्य. आता नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचा आहे. स्वप्नीलच्या अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळाने मित्रांनो तुम्हाला मला वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुमची आमची चांगली ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार एक केले तो खेळ म्हणजे क्रिकेट. अरे एखाद्या प्रेसवर आपण प्रेम करतो. एखाद्या प्रेसवर आपण प्रेम करतो. त्याहूनही जास्त प्रेम आपण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. अरे 6 चेंडू मध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट. एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि संघामध्ये एकत्मता असणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. बॅट्समॅनचं नाव सांगायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो. हलक्या हाताने केलेला प्रयत्न इथे जोरदार अपील केली जाते आणि पंचांचं बोट मात्र इथे आकाशाकडे फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का मात्र बसतोय सोमेश्वर मुळातपूर या संघाला. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन वाटर मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचं विनंती असेल आपल्याला. दादू बॅक टू डगआउटच्या आश्रय येऊन बसले. एक स्मित हास्य देत मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो दादूला मात्र इथे जादू करता आली नाही आणि दादू गेला बॅक टू दी डगआउटच्या आश्रयाला. आता नेक्स्ट बॅट्समन वॉटर मैदानामध्ये जातोय. पाहायचंय गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. एक हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. एज लागते बिहाइंड द विकेट जातोय. ट्रॅव्हल नक्कीच होतोय चेंडू आणि इथे मात्र नक्कीच रनआउटची विकेट रनआउटची संधी होती परंतु रनआउटची विकेट्स काय इथे मिळवता आली नाही आणि मात्र 1 धाव नक्कीच इथे स्कोर कार्डला जोडली जाते. धावसंख्या पुढे सरसावत आपल्याला पाहायला मिळते. सोमेश्वर मुरादपूर या संघाच्या 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नील पाहायचा आपल्याला वरती विकेट यावेळेस हलक्या हाताने खेळला मिड ऑफला
परंतु मिळेल सिंगल. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक मात्र मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला खेळावेच लागतील. एका चेंडूचा मला वाटतं खेळ बाकी असेल. जी हा, त्या एका चेंडूवर आता किती धावा करू शकतो मी माझ्या संघासाठी हे मात्र पाहावं लागेल आपल्याला. कट करण्याचा प्रयत्न इथे कव्हर्सला होता, बाहेर बॉलचा संपर्क नाही. 2 षटका अखेरीस धावसंख्या जण पोहोचले 14 या आकड्यावरती. आपण पाहतोय सोमेश्वर मुरादपुरा संघ. आणि आता वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन कोण येणार हे मात्र पाहिजे. 12 चेंडू आणखी 27 धावा. करते अशोक गवंडे यांचं इथं आगमन झालंय. त्याने कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. पुढचा सामना अनाउन्समेंट कर. पुढचा सामना अनाउन्समेंट कर. जय संभा अनाउन्समेंट कर. काय संपर्क येते. हॅलो, यानंतर होणारा सामना युवा स्पोर्ट टूल्सनी वर्सेस जय संभा पाडगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस कबॉस इथे यायचंय. त्वरित नाणेफेक केली जाणार आहे. या दिवसातील खूप सामने खेळवायचे आहेत त्यामुळं नक्कीच आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाचं नाव सांगायचं. ओम्या, गोलंदाजाचं नाव काय. अक्षय. अक्षय हा सुद्धा एक महत्वाचा गोलंदाज आपल्या संघासाठी. किती धावा खर्च करू शकतो. 12 चेंडूचा खेळ बाकी, 27 धावा करायच्या आहेत. यावेळेस लेगपेक्षा जास्तच बाहेर नक्कीच पंच आम्हाला सांगतील ना. वाईट चेंडू. एक नामवंत पंच आम्हाला जोडले गेले. तिन्ही पंचांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मुंबई शहर बोरिवलीपासून बिलॉंग करतात. काही पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. पर्व चौथं, या चौथ्या पर्वाचा तिसरा दिवशीचा पहिला सामना आपल्या भेटीला. यावेळेस पायचे मोठा प्रहार लॉंग ऑफला डीप मध्ये खेळलो आहे. चेंडू मात्र कनेक्ट केला होता, बॅटवर घेतला होता, परंतु थोडीशी ताकद मात्र कमी पडली. आणि जर का खूप मोठा स्ट्रोक इथे खेळला गेला असं तर नक्कीच लॉंग ऑफच्या बाहेर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी गेला असं. परंतु ताकद थोडी कमी पडली, काय हरकत नाही. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं गरजेचं नसतं, परंतु संघ मात्र अडचणीमध्ये आहे. नक्कीच यावेळेस पाहायचंय, जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये खेळत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरी धाव नक्कीच स्कोर कार्डला जोडली जाईल का. आणि इथे मात्र फलंदाज बाद डगआउटच्या आश्रयाला जातोय. पंचाचं बोट आकाशाकडे. कम ऑन डीजे. बॅट्समनचं नाव सांगायचे. हरीश. फारिश मात्र जातोय आता. संघ मात्र नक्कीच इथे अडचणीमध्ये आहेत. आता मात्र या संघाला 11 चेंडू आणखी 10 चेंडू आणखी 23 धावा करायच्या आहेत. नक्कीच इथे होतील का 10 चेंडू मध्ये 23 धावा. थोडं स्पीडअप ठेवा, फास्ट करा. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. फारिश आता स्टॅकिंग याला सज्ज होतोय. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये करायच्या 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय गोलंदाज. यावेळेस टप्पा खाली चेंडू थोडासा बाउन्स तर नक्कीच झाला होता, पण स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र झेल पकडतोय. मात्र फारिश मात्र डगआउटच्या आश्रयाला जातोय. आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या आहेत. पाडगाव गवंडीवाडी आयोजित भव्य ओव्हर अप क्रिकेट स्पर्धेतील तिसरा दिवसातील पहिला सामना, अतिशय रंगतदार होणारा सामना. तर आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचे बॅट्समनचं नाव सांगायचे.
सोमेश्वर मोरादपूर संघाचा बॅट्समन मैदानामध्ये जातो. फायचं आवडेल फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दरम्यान डीप मध्ये खेळणे नक्कीच चेंडू फील्ड करेल आणि मात्र 2 धावा निश्चित मात्र स्कोर कार्डला जोडल्या जातात. पाहता पाहता धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जण पोहोचते 20 या आकड्यावरती. अजून जिंकण्यासाठी आपल्याला 21 धावा करायच्या आहे. 8 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये आपल्याला 21 धावा करायच्या. त्यासाठी मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवावी लागेल आपल्याला. मोठा प्रहार या ठिकाणी आपण पाहू शकतो. ऑन साइडला डीप मध्ये खेळून नक्की अलॉंग दी कार्पेट चेंडू होता, परंतु एका धार मात्र समाधान मानावं लागेल. 30-30ची लढत मात्र आपण इथे पाहतोय. सोमेश्वर मोरादपूर आणि त्याचप्रमाणे 11 फायटर धामापूर अशा दोन्ही संघादरम्यान दोन्ही संघ मात्र संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ एकमेकांशी आता भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. पाटगावच्या क्रीडा नगरीमध्ये क्रीडाच्या पंढरीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. यावेळेस मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू नक्कीच आहे आणि जाईल का? येस, बाउंड्री. आणि पाहायचं आपल्याला काय मात्र फिल्डिंग मात्र केली इथे. मात्र लॉंग ऑफला जो खेळाडू होता तो धावत गेला चेंडूला आणि चेंडूला फील्ड केलंय. आपल्या संघासाठी मात्र इथे 2 धावा मात्र वाचवल्या. या खेळाडूसाठी जरा जोरदार मात्र टाळ्या होऊन जाऊ द्या. असेच खेळाडू घडत असतात. नक्कीच मात्र आपल्या संघासाठी इथे 2 धावा मायनस केल्या आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचतायत 23 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्याला आपल्याला 18 धावा करायच्या. 6 चेंडू आणखी 18 धावा वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला धाव संख्या करायच्या त्या 18. गोलंदाजाचं नाव सांगायचं गणेश. एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशच्या माध्यमातून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मॅच इथे फिरेल का? इथे मॅचचा नक्षा बदलेल का? 6 चेंडू आणखी 18 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. यावेळेस थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न यशस्वी, परंतु विकेट किपरच्या ग्लव्स मधून चेंडू मात्र मिस झाला आणि चेंडू बिहाइंड द विकेट साठी गेला. परंतु एक धाव घेण्यासाठी नक्कीच इथे यशस्वी झाले. दोन्ही बॅटर 6 मध्ये करायच्या होत्या 18, आता 5 मध्ये करायच्या त्या 17. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. मोठमोठे प्रहार खेळणं गरजेचं आहे आपल्या संघाला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल तर. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू होता, परंतु बॅट्समनला काहीसा समजला नाही. बॅट बॉलचा संपर्क तितकासा काही झाला नाही आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेश राऊंड द विकेट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र फसवला जातो बॅट्समनला. काहीसा कळत नाही, काहीसा समजत नाही. न समजणारा चेंडू मात्र इथे गणेशचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक लेजंड प्लेअर, एक दांडका अनुभव घेऊन मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करायची ती मला पूर्णपणे माहीतच आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू आम्हाला खुणवतात पंच की दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. म्हणजेच हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे 1 ने सरसावते. धावसंख्येवर पोहोचते 25 या आकड्यावरती. 16 धावा करायच्या अजून. यावेळेस स्कोरच्या दरम्यान टटवलेला हा चेंडू मिळेल. सिंगल दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता पाहता इथे दुसरी धाव नक्कीच पूर्ण होईल आणि आता 2 धावा एक्स्ट्रा स्कोर कडे जोडल्या जातात. धावसंख्या जर पोहोचल्या 28 या आकड्यावरती. अजून आपली 27 या आकड्यावरती. अजून आपल्याला 14 धावा करायच्या आहेत. त्या 14 धावा मात्र गणेश आपल्याला करायला देईल की नाही. मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक मात्र आपल्याला मैदानामध्ये खेळावे लागतील. त्याच पद्धतीने पाहायचं. यावेळेस खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि वाईट चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा सरस होते, पुढे जाते. धावसंख्या झाले 28 या आकड्यावरती. गणेशची गोलंदाजी मात्र सुंदर गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 1-2 वाईट गेली नक्कीच, परंतु काय हरकत. आणि इथे मात्र पुन्हा फसवलंय बॅटरला. बॅट्समनला काहीसा न समजणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर फुल टॉस प्रत्येक चेंडू टाकतायत, परंतु चेंडू मध्ये काहीतरी जादू असते आणि ते खरोखर जादू काहीशी बॅट्समनला काही समजत नाहीये आणि सर्रास जो ठरतोय तो मात्र गणेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. 11 फायटर धामापूर संघाचा संदेश, युवा स्पोर्ट उल्सनी यांचा संघाचा संदेश. यावेळेस फुल टॉस चेंडू. फायचे मोठा प्रहार केलाय चेंडू वरती आणि इथे मात्र आपण पाहतोय 11 सोमेश्वर मोरादपूर. फायटर धामापुरा संघ मात्र विजयी होतोय. या संघाचं मात्र मनापासून स्वागत. सोमेश्वर मुरादपूर हा संघाला या संघाचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. दोन्ही संघाचं मनापासून स्वागत.
तर इथे सोमेश्वर मुरादपूर या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं. इथे आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी क्रमप्राप्त आहात, त्याबद्दल काही शंकाच नाही. तर आता या पुढील होणारा सामना आपल्या भेटीला येत आहे. जयसंभा पाटगाव आणखी युवा स्पोर्ट्स तुलसने. मुश्टफ सर कुठे आले असेल तर त्याने आपला संघ घेऊन मैदानामध्ये इथे यायचे. सर्वप्रथम इथे नाणेफेकीचा कौल होईल आणि त्याच्यानंतरला मॅचला सुरुवात होईल.